पुणे शहरात लादलेल्या हेल्मेट सक्तीविरोधात हेल्मेट सक्तीविरोधी कृती समिती आणि पुणेकर नागरिकांनी हेल्मेट सक्तीविरोधात सविनय कायदेभंग करत दुचाकी रॅली काढली। या सविनय कायदेभंग मोर्चा दरम्यान हेल्मेट सक्तीचा विरोध करताना पुणेकरांचे हाल, पोलीस मालामाल अशा घोषणा दिल्या गेल्या। हेल्मेट उत्पादकांचे हित साधणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी निषेध मोर्चात कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, मनसेच्या माजी नगरसेविका रुपालीताई पाटील तसेच विविध संघटनेचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते। राज्यभरात न्यायालयाच्या निकालानुसार हेल्मेट सक्ती लागू आहेच, त्यामुळे पुण्यात ती लागू झाली आहे असे नव्हे तर त्या सक्तीची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे। पोलीस प्रशासन हेल्मेट सक्तीबाबत ठाम असून गेल्या आठवड्यापासूनच शहरात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांवरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे। तर पोलीस आयुक्तांनी एकदा चारचाकीऐवजी दुचाकीवरून हेल्मेट घालून पुण्यात फिरावे, मगच हेल्मेट सक्तीचा निर्णय घ्यावा अशी आग्रही भूमिका घेत हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीनेही आंदोलन केले आहे। हेल्मेट सक्तीची घोषणा करण्यात आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेनेच्या पुढाकाराने हेल्मेट विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे। ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत असताना हेल्मेट सक्तीच्या विरोधात आग्रही असणाऱ्या भाजपने आत्तापर्यंत कोणतीही भूमिका घेतलेली नाही। त्यामुळे विरोधकांनी हेल्मेट सक्ती हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे। परंतु जो प्रशासनाने आणि पोलिसांनी जो जाचक पुणेकरांवर की हेल्मेट घातलं नाही जो दंड आकारतात त्याला आमचा विरोध आहे। आणि हा विरोध आज नाहीये, नवीन आयुक्त आल्यावर नवीन दरवेळी ही जी युक्ती काढण्यात येते या युक्तीला आमचा विरोध आहे। हा दंडशाहीला आणि हुकुमशाहीला आमचा विरोध। पोलीस आयुक्तांना, पालकमंत्र्यांना, स्थानिक आमदारांना विनंती केली की पुणेकरांवरती जी हेल्मेटची सक्ती केली जाते ती अव्यवहार्य आहे। पुण्यामध्ये हेल्मेट वापरणं अतिशय अवघड आहे। पुणे शहरातले अरुंद रस्ते, पुणे शहरातल्या रस्त्याची क्वालिटी आणि पुणे शहरामध्ये असलेल्या दुचाकी वाहनांचा वेग या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी सक्ती करू नये। आमचा हेल्मेट घालण्याला विरोध नाही, पण ज्या ठिकाणी एक्सप्रेसवे असेल, हायवे असेल किंवा ज्या ठिकाणी रस्त्याची रुंदी 200 फूटपर्यंत असेल त्या ठिकाणी आपण करावी, पण शहरामध्ये ही सक्ती करू नये अशी आमची विनंती आहे। शीख समाजाला फक्त सूट दिलेली आहे, मग जे बाकीचे जे आहेत त्यांना का नाही सूट? आम्ही पगडी घालतो, आम्हाला पण सूट द्या, कारण आम्हाला हेल्मेट घालता येणार नाही। अशा प्रत्येक समाजाचं जर का यायला लागलं तर मुळात आमचं म्हणणं की सक्ती करू नका, ज्याला घालायचं त्यांना घालू द्या। आम्हाला आमचं पगडी आहे, आम्हाला शिरस्त्राण आहे असं आम्हाला वाटतं। नवीन आयुक्त आला की पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीचं भूत पुणेकरांच्या मानगुटीवर लादलं जातं। मुळामधले पुण्यातले माझा आयुक्त, कमिशनर, महापौर यांना विनंती आहे की आपण पुण्याच्या रस्त्यावर दुचाकीवर चाला। विशेषतः जुना बॉम्बे पुणा रोड, स्लिपरी झालेला सिमेंटचा गणेशखिंड रोड या रस्त्यानं पुणेकर जीव मुठीत धरून वाहन चालवतात। याच्यामध्ये यांनी डायरेक्ट अध्यादेश आणि कारवाईची भाषा न करता ज्यांना हेल्मेट वापरायचं त्यांना वापरू द्या, ज्यांना नाही वापरायचं त्यांना समुपदेशन करायला पाहिजे होतं। ज्यांनी हेल्मेट वापरले त्यांना त्यांच्या टॅक्समध्ये, मिळकत करात किंवा घरपट्टीमध्ये ही सवलत किंवा सबसिडी अशा पद्धतीचा उपक्रम महापालिकेने नाही तर प्रशासनाने राबवण्याची गरज होती। मात्र अचानक थेट कारवाई करून पुणेकरांच्या खिशावर डल्ला मारून मार्च एंडिंगचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करण्याचा घाट हा अत्यंत निषेधार्ह आहे असं मी मानतो। या हेल्मेट सक्तीविरोधात हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीने सविनय कायदेभंग आंदोलन करत पत्रकार संघ ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत दुचाकी मोर्चा काढला। या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी सहभागी झाले होते।